शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार विनायक राऊतांसह कुटुंबाविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा सुनगिरीजाच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. राऊत कुटुंबानं शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप. नगरसेविका राजोल पाटील ठाकरेंपासून अलिप्त. वडिलांच्या शिवसेना प्रवेशानंतर राजोल पाटील अलिप्त असल्याची चर्चा. मातोश्रीवरील बैठकीला राजोल पाटील गैरहजर असल्याची सूत्रांची माहिती. खडसे भाजपामध्ये घरवापसीसाठी मागे लागलेत. खडसेंचा भाजप प्रवेश मी थांबवला नाही. गिरीश महाजनांची टू द पॉइंट मुलाखतीमध्ये माहिती. नाशिक विधान परिषदेमध्ये नरेंद्र दराडे जिंकावेत ही लोकांची इच्छा नव्हती. दराडेंच्या पराभवावर टू द पॉइंट भाष्य. नाशिकमध्ये बंडखोरी शमवण्याचे शेवटपर्यंत प्रयत्न झाल्याचाही उल्लेख. मोशी दुर्घटनेतील मृतांचा आकडा 9 वर. कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अडकलेले 8 जणांचे मृतदेह चौथ्या दिवशी हाती. तब्बल 83 तासांनंतर बचाव कार्य पूर्ण. मोशी दुर्घटनेतील पीडितांना 40 लाखांची मदत. कंपनीकडून 25 लाखांची मदत तर मनपा 10 आणि सरकार 5 लाख रुपये देणार. भेसळखोरांवरील एफडीएच्या कारवाईनंतर दूध संकलनामध्ये घट. राज्यातील दूध संकलन 25% घटलं. मराठवाड्यात 1 लाख लिटरनं दूध संकलन घटल्याची माहिती. खासगी फूड डिलिव्हरी कंपनी स्विगी इन्स्टामार्टला एफएसएसएआय कडून 9 नोटिसा. मुदतबाह्य खाद्यपदार्थ दिल्याच्या ग्राहकांच्या तक्रारीनंतर कारवाई. अयोध्या राम मंदिरातील गैरव्यवहार लज्जास्पद. मंदिर निर्माण समितीचा अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांचं वक्तव्य. देणगी चोरीच्या प्रकारामुळे अपमानित आणि निराश वाटत असल्याचं मत. देशातील 70% भागातून पाऊस गायब. पुढील काही दिवसात पावसाची शक्यता. सोमवारी विदर्भ मराठवाड्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा. शेतकऱ्यांची चिंता मिटणार. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये ढगफुटी सदृश पाऊस. अनेक घरं आणि हॉटेल्समध्ये शिरलं पाणी. खबरदारीचा उपाय म्हणून अनेक परिसरातील वीज पुरवठा खंडित. पालघरच्या तांदुळवाडी गडावर भूस्खलन. आठवड्याभरातील पावसानं अनेक ठिकाणी भूस्खलन. गडाकडे जाणारा मुख्य रस्ता बंद. पर्यटकांना गडावर जाणं टाळण्याच्या सूचना. क्वार्टर फायनलमध्ये अर्जेंटिनाचा शानदार विजय. अर्जेंटिनाची स्वित्झर्लंडवर 3-1 न मात. अर्जेंटिनाची सेमीफायनलमध्ये धडक.